तिसरं जे आहे त्याला ॲक्टिनोमायसिस म्हणतात. तो जो प्रकार आहे तो जास्त माहिती नसलेला आणि दुर्लक्षित आहे. पण मित्रांनो, ह्या कार्बन वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. हे जे जीवाणू आणि बुरशी आहेत त्यांच्यामधला ब्रिज म्हणा, दुवा म्हणा, हे सेंद्रिय शेती किंवा कार्बन वाढीसाठी आपण प्रयत्न करतो आहे त्यांच्यात यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. जे जीवाणू आणि बुरशीला जमत नाही ते हे करतात. म्हणजे सेल्युलोज, लिग्निनबरोबर कायटिनसारख्या कठीण पदार्थ विघटन करण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे. जमिनीची स्वच्छता ही करतात. स्वच्छता म्हणजे कसं, तर यांच्या शरीरातून एक अँटीबायोटिक्स स्त्रवतात आणि त्याच्यामुळं हानिकारक बुरशी नष्ट होतात. आता हे उष्ण वातावरणात सुप्तावस्थेत तग धरून राहू शकतात, म्हणजे जगू शकतात, फक्त सुप्तावस्थेत जातात. म्हणून तर आपल्याला उन्हाळ्यात जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला जो सुगंध रोळतो का नाही, तो ह्या सुगंधाचा जीवस्मिनमुळेच होतो आणि त्यावेळेला ते सक्रिय होतात आणि ह्युमस तयार करायची शेवटची पायरी यांच्यामुळे तयार होते. म्हणजे शेवटचं विघटन करणारी क्षमता जास्तीत जास्त